स्वयंसहाय्यता बचत गटातून आर्थिक उन्नती याविषयी मंगल रामप्रसाद डोईफोडे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन आहे अपर्णा खोपटीकर यांचंच. ऐकूयात महिला विश्व हा कार्यक्रम. भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज महिला विश्व कार्यक्रमात स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती याविषयी मंगल रामप्रसाद डोईफोडे यांची मुलाखत. मैत्रिणींनो, आज महिला विश्व या कार्यक्रमाअंतर्गत आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केले समृद्धी महिला शेतकरी गट ईट पोस्ट पिंपळनेर तालुका जिल्हा बीड येथील रहिवासी मंगल रामप्रसाद डोईफोडे यांना. ताई नमस्कार. नमस्कार ताई, सर्वप्रथम तुमचा परिचय आम्हाला द्या. माझे नाव मंगल रामप्रसाद डोईफोडे, राहणार ईट पोस्ट पिंपळनेर तालुका जिल्हा बीड. माझं शिक्षण 8वी. माझ्या वडिलाच्या घरी शेतीच आहे, पण मी काय शेतीतच जात नव्हती. बर. वडिलांकडे शेती जात नसल्यामुळे मला शेतीचा फरक आधी कंटाळ होता, पण नवऱ्याच्या घरी शेती लय मोठी असल्यामुळं मला तिथं पण शेतीचा असा उल्हास आला, शेतीत काम करायचा. बर. म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्हाला आवड निर्माण झाली? आवड निर्माण झाली मला शेती करायची. बर. आता सगळ्यात आधी तुम्ही परिचय तर तुमचा दिलाच आहे आम्हाला, पण फार्मा कप स्पर्धेमधलं तालुका स्तरावरचं प्रथम बक्षीस तुम्हाला मिळाले या कामात, त्यासाठी तुमचं खूप मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. बरं ताई, तुम्ही आता म्हणताय की तुमच्या माहेरी शेती होती, पण तिथं तुम्हाला फारसा अनुभव किंवा आवड नव्हती शेतीची. मग तुम्ही लग्नानंतर तुमच्या मिस्टरांकडे जे शेती होती त्याच्यात तुम्ही काम सुरू केलं. पण मला सांगा की हे बचत गट तयार करावा किंवा त्यात अशा कुठल्या ह्याच्यामध्ये सामील व्हावं, ह्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं, काय सांगाल तुम्ही? म्हणजे याच्या आधी आम्ही माझेच मिस्टर सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या शिबिराला गेले होते, त्यावेळेस मी पण सोबत होते त्यांच्या, आम्ही दोघं पण सोबत गेलो होतो. बर. कशाचं शिबिर होतं ते? झिरो बजेट शेती. बर बर. अच्छा. विषमुक्त शेती कशी करायची ते तिथं शिकवत होते आम्हाला. ते आम्ही 3 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं होतं तिथं. त्यानंतर आम्ही अशी शेती करायची आम्हाला आवड निर्माण झाली. बर. आणि मग त्यानंतर मग शिवलेश्वर मेदने सर आमच्या गावात आले होते. बर. त्यांनी आमच्या गावात सरपंचाला भेट दिली. ते म्हणले, सरपंच म्हणले आमच्या गावातील शेती करणारे असे इच्छुक महिला आहेत काही, त्या महिला आम्ही आर्वीला प्रशिक्षणला पाठवू शकतात का? तर त्यांनी आम्हाला 4 जणीला आर्वीला इथं प्रशिक्षणला पाठवलं. बर. कशाचं प्रशिक्षण होतं नेमकं तिथं? म्हणजे पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने प्रशिक्षण होतं तिथं. बर. हा. मग तुम्हाला काय शिकायला मिळालं त्या प्रशिक्षणात? तिथं गेल्यानंतर आमचे म्हणजे आम्ही 4 महिला होतो. 4 महिला होत असल्यामुळे आमचे 4 गट पाडले तिथं. बर. तिथंच आम्हाला गटाचं महत्व पण कळलं. अच्छा. मित्र किड किती, शत्रू किड किती, हे पण तिथं शिकवलं आम्हाला. बर बर बर. बियाणे उगवण क्षमता कशी करायची, बीज प्रक्रिया कशी करायची, बर. उन्हात उतराला आडवी नांगरट कशी करायची, समृद्धीची शिडी कशी चढायची, हे पण तिथं शिकवलं आम्हाला. वा. आम्ही तर खालच्या पायाशीच आणखी. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला एक ते प्रशिक्षणामुळे तुम्हाला बरीचशी माहिती त्यातून मिळाली. तिथंच गेल्यानंतर आम्हाला सगळं माहिती कळली. आणि मग एकूण बायका किती होत्या की तुम्ही फक्त 4 जणी होता? आम्ही 4 होतो, पण बाहेर म्हणजे गावगावच्या अशा बऱ्याच 50-60 महिला होत्या, पुरुष काही महिला काही. अच्छा अच्छा. म्हणजे सगळ्यांना एकत्र बोलून त्यांनी हे सगळं प्रशिक्षण म्हणजे तिथं गट पाडते तिथं, म्हणजे 3 दिवसाचं प्रशिक्षण असतंय. म्हणजे मग सगळ्यांनाच एक असं छान वाटत असेल की आता मी जास्तीत जास्त चांगलं काम केलं पाहिजे. तिथं म्हणजे आपल्याला उत्साह पण येतो, आपल्याला आपल्या त्यांच्या गटापेक्षा आपल्याला मार्क जास्त पडा. अगदी 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 छानपैकी स्पर्धा तिथं सुरू होते थोडक्यात. बरं, आता तुम्ही हे गेला तिथं प्रशिक्षण घेतलं,
मग तुमचं म्हणजे घरच्यांचं काय म्हणणं होतं? मग तुमचे मिस्टर वगैरे त्यांचा काही पाठिंबा होता तुम्हाला? मला त्यांचा फुल पाठिंबा होता. तू कुठं जरी जा, बर. माझी तुला कसलीच अडचण येऊन देणार नाही मी. अच्छा. आणि माझे मुलं पण मला पाठीशी म्हणजे आई तू कुठं बी जाय, बर 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 बर. तू मला नेऊन घालीत होते, आणायला पण येत होते. सासूबाई पण सगळं घरचं काम करीत होत्या, म्हणत होत्या नव्हत्या तू कुठं चाललीस का, तुझं काम मी करू, असं मला कधीच म्हणल्या नाही त्या. वा, क्या बात आहे. म्हणजे खरंच एका दृष्टीनं खूप लकी आहात तुम्ही की तुमच्या पाठीशी तुमचं सगळं कुटुंब आहे थोडक्यात. बर. आता तुमचा हा गट स्थापन झाला, मग गटाचा प्रवास कसा सुरू झाला? सुरुवातीला काय केलं तुम्ही? म्हणजे आम्ही गटाचा प्रवास, आम्ही परतीचा प्रवास आरवीतून आम्ही गावाकडे निघलो होतो. गावाकडे निघलो तर आम्ही गावात एक दौंडी दिली. बर. गावातील बरेच महिला पुरुष असे एका मंदिरावर बैठक ठेवली आम्ही. त्या बैठकीत अशा ज्या आमच्या देवाणघेवाणच्या महिला होत्या, ज्या आमच्या इच्छुक महिला ऐकत्या, अशा आम्ही महिला 12 महिला निवडल्या. आणि 2 गट आहेत आमच्या गावात, गुगळादेवी व समृद्धी महिला शेतकरी गट, असे 2 गटातील, एका गटात पुरुष आहेत, एका गटात महिला आहेत. 2 गट पाडले आम्ही. आणि तिथं समृद्धी महिला शेतकरी गट असं गटाला नाव देण्यात आलं. आणि कापूस हा पीक निवडला आम्ही. बर. काय काम केलं मग? कापूस पीक निवडल्यानंतर त्याच्यासाठी काय करावं लागलं तुम्हाला? त्यांच्या 15 एसओपी असतात. 15 एसओपीच्या त्यांनी आम्हाला ठराव दिला. म्हणजे त्या एसओपी म्हणजे माती परीक्षण, उताराला उन्हात आडवी नांगरट, एकत्रित निविष्ठा खरेदी, उगवण क्षमता, बीज प्रक्रिया, 2 ओळीतील योग्य अंतर, निम अर्क फवारणे, दशपर्णी अर्क फवारणे, बायोमिक्स, जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक, ह्या त्यांच्या 15 एसओपी आहेत. अच्छा. एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस. हो. बरं. म्हणजे सोपं म्हणजे कसं काम करायचं हे त्यांनी तुम्हाला शिकवलं. हो. हा. मग तुम्ही ते जे गटात शिकून आला होता त्या प्रशिक्षणात, मग त्याचा काही इथं उपयोग झाला का तुम्हाला? हो, आम्हाला खूप उपयोग झाला ना. म्हणजे याच्या आधी आम्ही म्हणजे उन्हात माती परीक्षण आम्ही कधी करीतच नव्हतो. तिथं आम्ही आरवीला गेल्यानंतर आम्हाला माती परीक्षण कशी काढायची ते पण आता आम्हाला तिथं शिकवलं. आम्ही तिथं आरवीला आल्यानंतर आम्ही गट बांधणी केल्यानंतर आम्ही माती परीक्षण काढायला झिगझॅग पद्धतीने माती 6 ठिकाणची, म्हणजे शेणखत न टाकलेल्या जागेवरची घ्यायची नाही, बांधाच्या कडीची माती घ्यायची नाही, 6 ठिकाणची माती घ्यायची, वरची 3 इंचाची माती बाजूला काढायची, 6 इंचाची खालची माती घ्यायची ती. एकत्रित 6 ठिकाणची माती एका पिशवीवर एकत्रित करायची. आणि ती एका गोल भाकर, आपण जशी भाकर करतो तशी अधिकचं चिन्ह मारायचं तिच्यावर आणि विरुद्ध भाग काढून टाकायचा. अशी अर्धा किलो माती राहीपर्यंत तशीच करायची. अर्धा किलो माती राहिली की त्यात शेतकऱ्याचं नाव, मागील पीक, पुढील पीक, गट नंबर, मोबाईल नंबर असं करून आम्ही तपासायला दिली ती. आणि त्यात आम्हाला 20-20-0-13 आणि युरियाची शिफारस आली होती. त्याच्यात दुसरी म्हणजे उन्हात उताराला आडवी नांगरट कशी करायची ते पण आम्हाला तिथं शिकवलं होतं. बर. तर आम्ही गावात एक बैठक घेतली. गावात बैठक घेतल्यानंतर आम्ही ट्रॅक्टरवाले 1-2 बोलवून घेतले होते. आमचं दिवसा नांगरीतन का, तर ते म्हणले आमच्या सवडीनुसार आम्ही कधी पण नांगरू, पण आम्हाला आमचे फायदे आम्हाला कळून आले होते, त्यामुळे आम्हाला दिवसाच नांगरायचं होतं. मग आम्ही दोन्ही गटातील सगळे सदस्यांनी आम्ही निर्णय घेतला, म्हणले आपण काय करू, आपण गटातच ट्रॅक्टर खरेदी करू. मग आम्ही गटात ट्रॅक्टर खरेदी केला. गटात ट्रॅक्टर खरेदी केला मॅडम. आम्ही पण त्यातले आम्ही 3 महिला ट्रॅक्टर पण चालवायचा शिकलो. क्या बात आहे. आणि त्यात आम्ही दिवसा नांगरल्यामुळे आमचे म्हणजे कोश असते तर उघडे, आळ्या, किडे ते पक्ष्यांनी खाल्ले, काही बगड्यांनी खाल्ले. त्या पण आमची कीड नियंत्रण झाली त्या खाल्ल्याने. तुमचं जे म्हणणं आहे की दिवसा नांगरट केल्यानंतर किडे बाहेर येतात. ओके. आणि रात्री नांगरल्यामुळे ते गारव्यांमुळे तसेच खाली बसतात. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे खूप बेसिक गोष्ट आहे. आणि आडवं नांगरल्यामुळे पाण्याचा पण निचरा होऊ शकतो त्याला. बर 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 बर. आणि तिसरं एसओपी म्हणजे एकत्रित निविष्ठा खरेदी. या म्हणजे दुकानावर आपण काय सोने खरेदी करायला जातो, साड्या खरेदी करायला जातो, असं बियाणं औषधं खरेदी करायला तर आपण महिला जाऊ शकत नाही. अगदी. तर आम्ही एकत्रित निविष्ठा एका गणवेशात आम्ही दुकानावर खरेदी करायला गेलो होतो. तर ते दुकानदार तर आम्हाला बघून हसाच लागला. म्हणलं काय वा कुंकड महिला आल्या तितक्या मोठ्या एकत्रित एका गणवेशात. तर म्हणला तुम्हाला काय खरेदी करायचंय, तर आम्ही म्हणलो आम्हाला बियाणं खरेदी करायचंय. याच्या आधी आम्ही नवनीत बॅग खरेदी केल्या होत्या. आम्हाला त्याचा अनुभव पण होता, वेचायला चांगली, कापूस उताराला पण चांगली होती ती बॅग. म्हणून आम्ही नवनीत बॅग असं निवडल्या. 50 बॅग खरेदी केल्या. एका बॅगी मग आमचा 50 रुपये पण फायदा झाला तिथं. एकटीने गेला असं तर इतका फायदा नसता आम्हाला. म्हणजे तुम्ही एकत्रित खरेदी केल्यामुळे तुमचा फायदा झाला. फायदा पण झाला. तसंच 20-20-0-13 युरियाची माती परीक्षण आम्हाला केल्यामुळे ते 20-20-13 आणि युरियाची शिफारस आली होती. त्या 20-20-13 पोत्यामागे एका पोत्यामागे आम्हाला 100 रुपये फायदा झाला. युरिया मागे 50 रुपये फायदा झाला.
आणि एकट्याला जर आणायची म्हणलं असतं तर कुणी ट्रॅक्टर लावला असतं, कुणी टेम्पो लावला असतं, अगदीच. त्याच्यात पण भाडं वाढलं वाढलं आमचं. असतं. बरोबर, पण खरंच. आम्ही गटात ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे आम्ही एका शेतकऱ्याची टायली घेतली आणि आम्ही महिलांनी आमचं पोते उचलून आम्ही ट्रॅक्टर मध्ये खरेदी बापरे. करून आमची ती पण बचत झाली आमची. वा, म्हणजे त्या ट्रॉलीमध्ये तुम्ही सगळं ते उचलून हा, ठेवलं. आम्ही घरी आणलं उचलून वा वा, टाकलं. क्या बात आहे. खरंच म्हणजे तुम्हालाही वाटलं नसेल की आपण कधी हे काम करू, आम्ही नाही का? काही वाटतच नव्हतं आम्हाला कधी आम्ही करू शकतो म्हणून. खरंच म्हणजे ते जे म्हणतो आपण की एकीचं बळ मिळतं फळ, हा. तसं झालं तुमच्या हो. बाबतीत. बरोबर. आता तुम्ही माती परीक्षण आणि उन्हात जे उतारावरची जे तुम्ही नांगरट केली ट्रॅक्टरच्या साह्यानं, ते तुम्ही म्हणजे ते त्या 2 SOP तुम्ही स्पष्टीकरण आम्हाला सांगितलं. मग आता इतर कुठल्या SOP होत्या? आणि म्हणजे तसंच एकत्रित निविष्ठा खरेदी पण सांगितली. अगदीच. आणि उगवण क्षमता आम्ही याच्या आधी उगवण क्षमता कधीच करीत नव्हतो. बर. एकट्याने शेती करीत होतो त्यावेळेस. आणायचं बी पुरुष आणायचे, बायांनी हा, हा, लावायचं. हा. दुबार पेरणीचं पण संकट येऊ शकत होतं आपल्या अगदीच, शेतकऱ्यावर. अगदीच अगदीच. त्यामुळे आम्हाला तिथं उगवण क्षमता कशी करायची, 2 सुतुळीचे गोणपाट घ्यायचे, ते गोणपाटावर 10 ब्या म्हणजे 5-5 ह्याच्या 2 ठेवायच्या, 10 ब्या ठेवायच्या आणि ओले करून ठेवल्यानंतर ते 3 ठिकाणी सुतुळीच्या साह्याने असं बांधायचं आणि सावलीत ठेवायचं ते. 6 दिवसानंतर असं थोडं थोडं पाणी मारायचं त्याला. 6व्या-7व्या दिवशी उघडून बघायचं ते. त्यात आमची कोणाची 80%, कोणाची 90%, कोणाची 100% अशी आमची उगवण क्षमता आली होती. बर बर. तिथंच म्हणजे ते बी चांगलं आहे हे तुमच्या हा, लक्षात बी आलं? आम्हाला तिथंच कळलं ते आपलं बी योग्य म्हणून लावण्याकरता. अच्छा. हा. तर ते बी आम्ही असं उगवण क्षमता आमची आली होती म्हणून आम्हाला ते बी असं आमचं योग्य म्हणून आम्हाला तिथंच कळलं ते. हा हा हा. बीज प्रक्रिया म्हणजे एका पिशवीवर आपण हँड ग्लोव्ह घातले, मास्क घातलं आणि एका पिशवीवर आपण बॅगरीच खाली टाकल्या आणि त्यात PSB, KMB, अजिटोबॅक्टर हे औषध टाकलं. असं हलक्या हाताने त्याला घुसळून घेतलं आणि सावलीत सुकायला ठेवलं आणि 4 तासाच्या नंतर ते लगेच माती आड केलं. बर. तशीच 7च्या पाड्यानुसार आम्हाला शेती शाळेच्या सल्ल्यानुसार आम्ही ते म्हणायचे 7च्या पाड्यानुसार निमार्क फवारला. निमार्क आम्ही याच्या आधी घरीच बनवत होतो. बर. पण ह्यावेळेस आम्हाला कृषी ऑफिसचं पण चांगलं सहकार्य आमचं मिळालं. सहकार्य भेटत होतं त्यांना. हा, हा, हा. त्यांनी आम्हाला निमार्क दिला. तसंच आम्ही दशपर्णी अर्क फवारा केला होता तो. बर. दशपर्णी अर्क, निमार्क, आलटून पलटून बायोमिक्स केवी घेऊन खामगावून आम्हाला कमी दरात पण त्यांनी बायोमिक्स पण दिलं होतं. बर बर. त्याच आम्ही 4 फवारण्या आलटून पलटून 7च्या पाड्यानुसार आम्ही त्या फवारण्या केल्या. अच्छा. बर. म्हणजे हे खूप छान तुमचं काम सगळ्या बायकांच्या मदतीनं चाललं हो. होतं. तुमच्या सगळ्या आम्ही मैत्रिणी. फवारणी म्हणजे मॅडम म्हणजे महिला आमचा पुरुषावर पण आमचा विश्वास नव्हता. वा. ते म्हणजे बाहेरचं रासायनिक आणून फवारतात का काय हा, 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 म्हणून. हा. पण आम्ही महिला काही आमच्या वयस्कर पण होत्या. हा, हा. आम्ही आमच्या पाठीवर फवारा घेऊन आम्ही फवारू शकलो आमचं शेत. वा. खरंच खरंच छान. खूपच कौतुकास्पद आहे तुमची गोष्ट. बर. मग हे सगळं चालू असताना गावातली कशी रिएक्शन होती? गावातली म्हणजे आमच्या शेजारी पाजारीच लोक म्हणायची हे काय आणतात असलं, आपण 10-10 हजाराचं औषध आणून आपल्या कापसावर काही होत नाही आणि हे काय आणतात काही की असला पाला औषध आणतात, औषध आणते, शेण टाकतात, गोमूत्र टाकतात. बरोबर. त्यांचा विश्वासच नव्हता. पण आमचा निर्णय होता, आम्हाला माहिती होती ह्याच्या आधी आपल्याला ह्यांनी कीड नियंत्रण होत आहे, आपली पैशाची बचत होती. बरोबर. पण त्यांनी आम्ही किती जरी नाव ठेवलं आम्ही त्यांना हारच मानलो नाही. अच्छा. म्हणजे हे जे तुमचं खूप खूप श्रमाचं काम आहे ऍक्च्युली. हे सगळं जे वेगवेगळे तुम्ही जे म्हणता अर्क जे तयार करत होता, लिंबोळी अर्क वगैरे, हे घरी करणं म्हणजे तसं खूप कष्टाचंच काम आहे. तरी पण तुम्ही रेडीमेड अशा रासायनिक खतं न मागवता तुम्ही डायरेक्ट हे सुरू केलं. म्हणजे रासायनिक जे फवारे असतात आम्ही केलं ते. नक्कीच. म्हणजे इतरांचं सुद्धा तुम्ही त्यावेळेस ऐकलं नाही की? नाही ऐकलं. अच्छा. बर. आता तुम्ही इर्जिक म्हणून एक शब्द बोललात मध्ये आता. तर मग ते इर्जिक म्हणजे नेमकं काय? तुमच्या गटानं इर्जिक मधून कोणती कोणती कामं केली? आम्ही इर्जिक म्हणजे मॅडम आम्हाला काय कशाचे झाड पाले आहेत आम्हाला हे माहितच नव्हते. बर. काही झाडाचे म्हणजे आम्हाला पाले माहित नव्हते. आम्ही मोबाईलवर नाव टाकायचं, ह्या पाल्याचं नाव काय, त्या पाल्याचं नाव काय. अच्छा. गोळीला आम्हाला कसलाय म्हणून ते माहितच नव्हतं. बर. तर ते गोळीला असतो लिंबाच्या झाडावर. महिला काय झाडावर चढू शकत नाहीत. बरोबर. आम्ही 2 महिला झाडावर येंगलो होतं, त्यातून आम्ही खाली पण पडलो होतो. तरी पण आम्ही हार मानलो नाहीत. अच्छा. आम्हाला ते दशपर्णी अर्क बनवायचंच होतं, आम्हाला गोळीला काढून घरी यायचंच होतं. म्हणून आम्ही
परत पडलेल्या पण महिला आम्ही झाडाला येंगलो होतो आणि गुळील काढला असं म्हणजे त्याच्यात 10 झाडपाल्याचे पाले घ्यायचे, शेळ्या न खाणारे झाड म्हणजे असे त्यात म्हणजे 5 किलो कडुलिंबाचा पाला घ्यायचा, 3 किलो सीताफळीचा पाला घ्यायचा, 2 किलो कनेरी, 2 किलो घाणेरी, 2 किलो पपई, 2 किलो रूट, 2 किलो बेसरम, 2 किलो गुळ असे 10 झाडपाल्याचे औषध पाले घ्यायचे, 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्यात 170 लिटर पाणी घ्यायचं, 10 लिटर गोमूत्र घ्यायचं, 5 किलो शेण घ्यायचं आणि 2 किलो हिरवी मिरचीचा ठेसा घ्यायचा, बापरे, अर्धा किलो लसणाचा ठेसा घ्यायचा, ते सर्व आडकितीच्या सहाय्याने सर्व कट करायचं, एका ड्राम मध्ये त्याचं मिश्रण करायचं. आम्ही 31 मेलाच आधी बनवून ठेवलं होतं, उन्हाळ्यातच ते. त्याला बनवायला 40 दिवस लागतात. अच्छा, हा तो अर्क तयार अर्क तयार होण्यासाठी. तर ते आम्ही इर्जिक पद्धतीने आम्ही त्याच्या पण बाऱ्या लावल्या होत्या. दररोज एक जणीने हलवायचं त्याला. ते 40 दिवसानंतर फवारण्यासाठी योग्य होतंय. त्याच्या त्या उग्र होत्या झाडपाल्याच्या औषधामुळे त्याचा उग्र वास बनवतो. अगदीच अगदी. त्या वासामुळे आपली छोटी आळी, फुलकिडे, मावा, तुडतुडे ह्याची पण आमची फवारण्याची बचत झाली. बर. त्याच्यात दुसरी इर्जिक म्हणजे आम्ही खुरपणीच्या आमच्याच गावातल्या महिला असताना आम्हाला कोणाची शेतं कुठे पण आम्हाला माहित नव्हतं. पण या वर्षी आम्हाला सगळ्या गावातले सगळ्याची शेतं माहित झाली. म्हणजे तुम्ही प्रत्येकीच्या शेतात जाऊन खुरपण केली. खुरपण केली. ती खुरपण म्हणजे आम्ही काही महिला म्हणायच्या माझ्या शेतात जास्त गवत झालंय, काही म्हणायच्या माझ्या शेतात गवत झालंय. सगळ्याचं खुरपण सगळंच आली ना, त्यामुळे आम्ही चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठ्या टाकल्यानंतर आम्ही म्हणलं जशी चिठ्ठी नगन खुरपायचं. बाहेरच्या रोजाच्या जर बाया लावायच्या मुली का आपल्याला 11 वाजता बाहेरचं मंजूर येतंय. बरोबर. आम्ही सर्व गटातल्या एके जीवाच्या महिला असल्यामुळे आम्ही 9 वाजता शेतात सगळे हजर म्हणजे अगदी 2 तास आधी. 2 तासानंतर आधी 2.5-3 एकर मॅडम आम्ही खुरपून देत होतो. आणि अशी मजा येते. 12 महिला कधीच एकत्र न गोळा होणार. 12 जणीच्या 12 भाज्या पण खायला भेटल्या आम्हाला तिथं. म्हणजे ती अंगत पंगत सगळी. आणि असा आनंद झाला आम्हाला. कसा दिवस कुंकट जात होता ते पण आम्हाला कळलं नाही. अच्छा, म्हणजे सगळ्या गप्पा गोष्टी करत करत तुम्ही हे काम करत होता. त्यात आमची 3,000 रुपये पण बचत झाली आमची दररोजची खुरपणीची. म्हणजे जी तुम्हाला मजुरी द्यावं लागायची इतर मजुरांना ती पण वाचली, बचत झाली आमची. अच्छा अच्छा. आणि त्याच पण आम्ही चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे हे आम्ही आधीच ग्रुपला कॉल करीत होतो. एक ग्रुप बनवलेला होता. त्या ग्रुपला कॉल करीत असल्यामुळे आम्ही सगळ्याला सांगितलं होतं आपापल्या काट्या, कुणी तुतीच्या काट्या आणल्या, कुणी शेवरीच्या काट्या आणल्या. ह्या काट्या आणून आम्ही चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे आम्ही घरच्या घरी आधीच तयार करून ठेवले. इर्जिक पद्धतीने ते एके दिवसात काम सगळ्याचे 12 जणीच्या शेतात जाऊन एके दिवसात काम केलं. ते चिकट सापळे लावल्यामुळे नेमके पांढरी माशी, फुलकिडे, मावा, तुडतुडे हे त्याला सगळे चिटकून बसले. बरोबर. ती पण आमची एक फवारण्याची म्हणजे बचत झाली. अगदीच. आणि कृषी ऑफिसने आम्हाला कामगंध सापळे दिले होते. त्याने आम्हाला ते कामगंध सापळे दिल्यामुळे त्याची पतंग पाकुळी, ती पतंग पाकुळी अशी एका रात्रीत हजारो बाहेर असती ना अंडे घालती. ती अशी 9-9, 10-10 पतंग अडकून बसले होते. आमचे बीडचे अधिकारी सगळे आमच्या शेतात बघायला आले होते. म्हणजे ते कामगंध सापळ्यात ते अडकल्यामुळं. बरं ताई, तुम्ही आता पक्षी थांबे म्हणालात. पक्षी थांबे त्याचा काय नेमका उपयोग असतो? पक्षी थांबे म्हणजे असे ते आम्ही घरीच बनवले होते. ते म्हणजे नेमकं खाली एक काठी बांधतात त्याला, अशी वरून एक आडवी काठी बांधतात, अशी पक्क बांधा लागते त्याला. त्याच्यावर पक्षी बसतात. पक्षी बसले का ना ते अशा नजर राखून त्याच्यातली आपले जे झाडावर आळी आहे ती आळी बघतात आणि ती वेचून खातात. त्याच्या पक्षी त्याच्यावर झाडावर आम्ही फोटो पण काढले होते मॅडम त्याचे. अच्छा अच्छा. म्हणजे मला काय वाटलं की तुम्ही काही धान्य वगैरे ठेवत होता का? पक्षी म्हणजे मी त्याच्या 13 एकर जमीन मध्ये 2 दिवस अशी बाजरी टोकत होते पक्षी थांबे करण्यासाठी. आणि त्यांनी पक्ष्यांनी खाऊन खाऊन मला 10 गोण्या बाजरी पण झाली मॅडम त्याच्या. बर बर. म्हणजे सगळीकडून फायदाच फायदा. आणि फक्त म्हणजे कसं की तुम्हाला ते सगळं एकीचं जे बळ होतं ते मिळालं, त्याच्यातून तुमचा निश्चित फायदा झाला. आता जमिनीची सुपीकता म्हणजे जे तुमचं वॉटर कपचं जे आहे उद्दिष्ट, सुरुवातीला कसं होतं की पाण्याचं म्हणजे पाणी जमिनीत मुरविणे आणि आता जमिनीची सुपीकता वाढविणे हा एक त्यांचं उद्दिष्ट आहे. तर मग जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी तुम्ही काय नेमके उपाय केले? आम्ही जमिनीच्या सुपीकतासाठी म्हणजे आम्हाला जीवामृत कसं बनवायचं आम्हाला माहितच होतं. हे तिथं शिकवलं होतं. जीवामृत म्हणजे एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, 180 लिटर पाणी घ्यायचं, 20 लिटर गोमूत्र घ्यायचं, 10 किलो शेण घ्यायचं, 1 किलो वडाखाली माती घ्यायची, 1 किलो बेसन पीठ घ्यायचं, 1 किलो गुळ घ्यायचा. हे 3 दिवसाकरता आंबवण्यासाठी ठेवायचं आणि ते 7 दिवसानंतर योग्य होतंय आपल्याला शेतात सोडायला. ते एकरला 200 लिटरचा ड्रम ड्रिचिंग करायचं. यांनी पण आपली जमिनीची सुपीकता वाढू शकते. तसंच आम्ही वेस्ट डिकम्पोजर आम्ही केला खामगावला गेलो, ते तिथून आम्ही एक
लिटर विरजण आणलं होतं. बर. विरजण आणल्यानंतर आम्ही म्हणजे आमच्या शेतातच आम्ही बनवलं होतं. ते ड्राम घेतला 200 लिटरचा ड्राम घेऊन त्यात एक ते विरजण टाकलं, 2 किलो गूळ टाकला त्याच्यात. ते गूळ टाकल्यानंतर ते 7 दिवसानंतर आपल्याला ते योग्य होतं. आपल्याला महिलाला कटाळा असल्यामुळे आपण फुकून देत असतो. अगदीच अगदीच. ते पण आम्हाला आता कळायला लागलं त्याच्यापासून आपले काय फायदेत म्हणून. बरोबर. तर ते फायदे कळाल्यामुळे आम्ही सर्व रानातल्या पराठ्या काढल्या. ऊसाचं पाचट असेल, काडी कचरा असेल, ते एका सावलीच्या ठिकाणीवर सगळं योचलं आणि ते वेस्ट डिकम्पोजर ते टाकलं, ते खत कुजवलं, ते औषध पराठ्या ते पण आम्ही जमिनीच्या सुपीकतासाठी वेस्ट डिकम्पोजर आम्ही त्याचा वापर केला. वा. बर. जे एरवी तुम्ही जे जाळून टाकत होता त्याच्यामुळे जे प्रदूषण, धूर वाढतो, प्रदूषण वाढतं जमिनीचं नाही का, हवेचं, त्याच्यावर ते एक टळलं त्याच्यातून नाही का, आणि जमिनीची सुपीकता वाढली. त्याच्यापासून आपले ते खत पण लागलं ना आपल्या जमिनीला परत यायला लागलं. खरंच खरंच. बरं, आता हे सगळं तुमचं जे चालू होतं गटाच्या माध्यमातून, तुम्ही जे काय प्रशिक्षण घेतलं होतं त्या सरांकडून आणि तुमच्या महिलांच्या मदतीने तुमचं हे चाललं होतं, मग काही अशी काही जे आधीचे प्रगतशील शेतकरी वगैरे अशांच्या काही भेटी वगैरे तुम्ही घेतल्या का, मार्गदर्शन घेतलं का? हो, घेतले मॅडम. आम्ही राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी, तिथे आम्ही परळीला गेलो होतो. तिथं गेल्यानंतर आमचं तिथं म्हणजे पाणी फाउंडेशनचा स्टॉल होता. तिथं त्या स्टॉलला भेट दिली. तिथं आमच्याच गावातले शेतकरी होते, त्यांची झालेली त्यांची देवाणघेवाण त्यांनी तिथं स्टेजवर जाऊन सांगितली, ती पण आम्ही ऐकली तिथं. बरोबर. त्यानंतर मोहम्मद मैया यांचा स्टॉल होता तिथं, त्या स्टॉलला पण भेट दिली. त्यानंतर आणखीन बळीराजा कृषी विज्ञान केंद्र खामगाव लोळदगावला तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला तिथं शिपीपी कल्चर कसं बनवायचं ते पण आम्हाला तिथं शिकवलं. गांडूळ पाणी कसं करायचं ते शिकवलं. 10 ड्राम थेरी ते पण तिथं शिकवलं आम्हाला. जीवामृत कसं बनवायचं हे पण तिथं शिकवलं. आम्ही याच्या आधी कशा काय करते म्हणून आम्हाला माहितच नव्हतं. अगदीच. त्यानंतर केला खामगावला गेलो. तिथं आम्ही कौशल्य विकास यांत्रिकरणानिमित्त सावित्रीबाई फुले निमित्त तिथं कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही जे निविष्ठा बनवतो, आम्ही घरी निविष्ठा बनवलेल्या तिथं आम्ही स्टॉल लावला होता. आमच्याच गटाचं दोन्ही गटांनी आमचे लेबल बनवून घेतले होते. त्या गटाला जीवामृत असेल, आग्नेयास्त्र, निमास्त्र, दशपर्णी अर्क हे आम्ही तिथं म्हणजे 40 बॉटल आम्ही खरेदी केल्या होत्या आग्नेयास्त्राच्या. आम्हाला नेले तितक्या पुरल्या पण नाहीत मॅडम तिथं. आम्हाला आणखीन मागणी आली होती आग्नेयास्त्र कसं बनवायचं, म्हणजे आमच्या आग्नेयास्त्राची जास्त माहिती विक्री झाली होती. आग्नेयास्त्र म्हणजे 20 लिटर गोमूत्र घ्यायचं एका पातेल्यात आणि ते चुलीवर ठेवल्यानंतर त्याला 4 उकळ्या येऊन द्यायच्या. त्या अर्धा किलो तंबाखू, अर्धा किलो हिरव्या मिरचीचा ठेसा आणि पावशेर लसणाचा ठेसा, ते 4 उकळ्या आल्या ना त्याला 3 दिवसानंतर असं गार थंड होण्यासाठी ठेवायचं. ते 6 दिवसानंतर म्हणजे 6 महिने वापरता येतं ते. बर. अच्छा. आणि तसंच आम्ही गेवराई प्रदर्शनला पण गेलो. तिथं गेल्यानंतर कुलगुरू इंद्रमणी सर तिथं त्यांच्यासोबत पण आम्ही तिथं फोटो घेतले होते. त्यांनी आम्हाला भेट दिली. अच्छा. आता हे सगळं तुमच्या शेतीबद्दलचं झालं, पण आता ह्या गटाच्या उपक्रमातून काही सामाजिक उपक्रम तुम्ही केले का? सामाजिक उपक्रम म्हणजे मॅडम आमच्या गावात देवीचं मंदिर आहे. कडकड उन्हाळ्यातच जत्रा असते तिथं. आपल्या गावातील येतील, आमच्या म्हणजे 4 गावचे म्हणजे गावातले जत्रा असल्यामुळे तिथं येते. तिथं आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम ठरवला होता. 1000 झाडं आणली होती. त्यात शिसम, कडुलिंब, चिंच, पिपळ, वड असे 5 प्रकारचे झाडं आणले. आपले देशी झाडं. तर ते झाडं लावले आम्ही मॅडम. लावूनच मोकळण्यात झालं तर आम्ही त्यांचं संगोपन करणार होतं. ते सगळ्यात महत्त्वाचं. आमच्या गटात ट्रॅक्टर असल्यामुळे आम्ही काय केलं, एक टँकर पण खरेदी केलंय आणि ते खरेदीने आम्ही पाणी पण घालतो त्याला. 15 दिवसाला पण आम्ही जाऊ शकतो तिथं पाणी घालायला. आम्ही बघायला पण झाडं जात होतो. तसंच 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही शाळेत स्वच्छता अभियान राबवला. म्हणजे सर्व साफ केली. बाहेर नाल्या होत्या, त्या नाल्या पण आम्ही अशा हाताने काढल्या. तर एक आदर्श तुम्ही निर्माण केला थोडक्यात गावापुढे सुद्धा. आणि त्यात पण आम्ही वनराई बंधारा पण बांधला. आमचं नदीत पाणी जातं खाली, त्या पाण्यानुसार आम्हाला म्हणजे याच्या आधी आमचं लवकरच पाणी आडत होतं ते तुमच्या गावचं. तर ते पाणी आमचं 15 दिवस थोपून पण राहिलं ते. आणि ते बांधल्यानंतर आम्ही पुन्हा बघायला गेलो तिथं, तर शेळ्या, जनावर, म्हशी हे पण पाणी पिऊ लागले. आम्हाला खूपच आनंद झाला तिथं. पक्षी पण पाणी प्यायला तिथं थांबू लागले. खरंच किती छान. त्यात पण आम्ही असे बाहेर अभ्यास डोरे करायला आमचे जात होतो. आम्ही पैसे गोळा करीत होतो, त्याची आमची बचत राहिली शिल्लक होती. त्यात म्हणले आम्ही मग 26 जानेवारीच्या दिवशी आपण शाळेत मुलाला काहीतरी
वाटप करू म्हणून. तर पहिली ते तिसरी मुलाला सचित्र बालमित्र हा पुस्तक वाटप केलं. आणि तिसरी चौथी ते 6वी मुलाला एक वही आणि एक पेन वाटप केली. 7वी ते 8वी मुलाला एक रजिस्टर आणि एक पेन वाटप केली त्यांना. अच्छा, म्हणजे तुम्ही हे काम करत असताना समाजाचं सुद्धा भान ठेवून आहात की समाजाची सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो, ह्या वृत्तीतून तुम्ही हे सगळं करताय. खूपच छान, खूप कौतुकास्पद आहे. आता तुमच्या गटाचं एवढं छान काम चालू आहे, म्हणजे अगदी पुरस्कार मिळतोय तुमच्या गटांना, तर मग इतर गटांची काही तुम्ही मदत वगैरे केली का? केली ना मॅडम, आमच्या गावातील केलं आम्ही. पण बाहेर जय भगवान गट रुद्रापूर या गटाला पण आम्ही भेट द्यायला गेलो. त्यांचं आम्ही 2.5 एकर, म्हणजे त्यांच्या 14 सदस्य आणि आमचे 12 सदस्य, आम्ही त्यांचं 2 तासात आम्ही त्यांचं 2.5 एकर खुरपून दिलं. वा. आणि त्यांना आम्हाला कृषी ऑफिसने आम्हाला निमार्क फवारणीची किट आमच्याकडे शिल्लक होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना एक फवारणीची किट पण दिली आणि निमार्काची बाटल पण दिली. तसंच आमच्या गावातील गुगळादेवी शेतकरी गट आहे, त्या टायमाला आमचं जायासारखं पण नव्हतं मॅडम. म्हणजे दसऱ्याचा कार्यक्रम होता त्यावेळेस, धुणे बायाच्या माग भांडे ते काम असते. पण आबाळाचं पण वाटतं आपल्याच गावातील शेतकरी तर आबाळ पाऊस आला तर भिजन असं वाटल्यामुळे आम्ही त्यांचे 14 सदस्य आणि आम्ही 12 महिला, आम्ही 2-3 तासात त्यांचं सोयाबीन काढून दिक मग पण मारून दिला. वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही स्वतःची प्रगती साधत आहात आणि सोबत इतरांना सुद्धा हात देत आहात प्रगतीचा. वा, खूपच छान. जसं की तुम्ही आता सांगितलं की तुम्ही इतर गटांना सुद्धा मदत केली, समाजोपयोगी काम केले, तर मग तुमच्या गटाला कुणी काही मदत केली का? किंवा जे तुमचा जे समजा प्रवास होता तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंतचा, तो कसा झाला? एक थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. हे तालुक्या स्तरावरच आमचं जिजिंग घरीच झालं होतं. ते जिजिंग म्हणजे ते ऑनलाईन सर होते, ते समोरासमोर ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला त्यांची भीतीच वाटत नव्हती. ते भीती, ते आम्हाला प्रश्न विचारायचे, आम्ही त्यांना प्रश्न सांगायचो, आम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. 300 गट निवड झाली होती. 300 गटातून पुन्हा राज्यस्तरीय 4000 गटातून 25 गटाची निवड झाली होती. त्या गटातून आम्हाला सरनी फोन केला, म्हणजे तुमचं राज्यस्तरीय निवड झाली, आपल्याला नाशिकला जायचंय सह्याद्रीला. तिथं आम्हाला त्यावेळेस असाच खूपच आनंद झाला. म्हणलं आपण कुठतरी महिला, याच्या आधी आपण घराच्या बाहेर न महिला निघणार नाही, आपण तालुका स्तरावर आपली निवड झाली. अगदीच अगदीच. तिथं मोहिते सर होते, भोसले सर होते आणि एक मॅडम होत्या. त्यांनी आमची जिजिंग घेतली. जिजिंग घेतल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारले, आम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्याला पण वेळेचं भानच होतं मॅडम, 1 तासच वेळ होता. आमचे काम तर असे खूप लय मोठे होते. ते शेवटला म्हणले आपण भेटू बालेवाडीला. बालेवाडीला गेल्यानंतर आम्हाला तिथं म्हणजे तालुका स्तरावरचं पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर आम्हाला त्यांनी स्टेजवर बोलवलं. आम्हाला त्यांचा असा खूपच आनंद झाला. आम्हाला वाटलं इतक्या गटात तुला आपला समज, ते पण आम्हाला तालुका स्तरावरचे पहिलं बक्षीस भेटलं. मुख्यमंत्री साहेब 25 गटाचे काम सारखेच होते, त्यांना पण सारखे असल्यामुळं त्यांना 5 गटाला बक्षीस द्यायचं होतं. तर ते काय देऊ शकले नाही, तर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी म्हणले तर 25 गटाला मी 5-5 लाख रुपये त्यांनी घोषणा केली. त्यावेळेस आम्हाला खूपच आनंद झाला. म्हणजे तुमचा आनंद गगनात मावेना थोडक्यात. म्हणजे जे घरातून बाहेर न पडणारी बाई आजच्या स्टेजवर 5-5 लाखाचं बक्षीस घेत होती. नक्कीच, खूप छान. आमच्या गटाला सहकार्य म्हणजे आम्हाला कृषी ऑफिस आमचं खूपच, आम्हाला एक दीप्ती पाडगावकर मॅडम, आम्हाला त्यांनी गरुड सर असतील KVK खामगावचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला परभणी विद्यापीठातून आम्हाला त्यांनी 4 क्विंटल गव्हाचं बी पण फ्री तत्वावरच दिलं आम्हाला ते. अरे वा, बर. तर फुले समाधान गव्हाचं बी दिलं. तसंच आमच्या पुरुषाच्या गटाला फुले विश्वराज हे पण आम्हाला हरभऱ्याचं बियाणं दिलं. फुले सुचित्रा ज्वारीचं पण बियाणं दिलं. मुगाचं बियाणं दिलं. कामगंध सापळे त्याची लोर पण आम्हाला बाहेर जर घ्यायची मुली तर 40 रुपयाला लोर होती, ती पण आम्हाला कृषी ऑफिसने फ्री तत्वावरच दिली होती. त्यात आम्हाला 200 लिटरचे ड्राम पण साळवे साहेबांनी आम्हाला फ्री तत्वावरच ते दिले, जीवामृत ते बनवण्यासाठी. मी माझ्या घरी बायोगॅस बसवला. गाय असल्यामुळे मला शेणाची पण अडचण नाही. बरोबर. आणि आपल्याला बाहेर गॅस लागणाऱ्या समज आपल्याला 900 रुपये बाहेर गॅसला पैसे लागते, ती पण माझी बचत झाली. आणि त्याची स्लरी पण आपल्याला शेताला उपयोगी पडती. तशीच फळबाग लागवड म्हणजे आम्हाला पाणी फाउंडेशनच्या मार्फत मुळे आम्हाला फळबाग लागवडीची संधी मिळाली. त्यांनी पण आम्हाला फ्री तत्वावरच फळबाग लागवडीची त्यांनी दिले, पण मी पण लावली त्याच्यात. अच्छा. म्हणजे एकूण थोडक्यात काय तर शासनाचा भरपूर पाठिंबा आहे तुम्हाला, अगदी सहकार्य आहे. महाबीजवाल्याने आम्हाला बाहेर घ्यायचं जर म्हणलं तर 6000 रुपयाला टोकन यंत्र आहे. त्यांनी आमच्या गटात 8 टोकन यंत्र अर्ध्या किमतीमध्ये दिले.
क्या बात आहे. दिले म्हणजे निश्चित तुमची मेहनत आहे खूप, पण तुम्हाला सहकार्य सुद्धा आहे. म्हणजे शासनाचं आहे आणि इतर संस्थांचं सुद्धा तुम्हाला सहकार्य आहे. बर, खूप छान मंगलताई, तुमच्याशी म्हणजे खूप ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत तुम्हाला. आता जाता जाता तुम्ही आपली जी मुलाखत तुमची ऐकतायत सध्या लोक रेडिओवरून, त्या मंडळींना विशेषतः आपल्या जे भगिनी त्यांना काय सांगाल तुम्ही? मी त्यांना असंच सांगल, आपली गटाची चळवळ आपण गट अनेक करा. गटात आपण गावगावात असे 2-2, 4-4 गट करा. अशी गटाने शेती करा. विषमुक्त शेती आपण आपल्याला पण खायची, आपल्याला आपल्या गावातील खायची. बरोबर. आणि आपल्याला तालुक्यात पण आपल्याला चारायचं आहे विषमुक्त शेती. बरोबर. आम्ही मला संधी मिळाली समजता तुमच्या पोस्टर ह्याच्या बोलण्याची. तुम्ही पण आकाशवाणीच्या निमित्ताने सर्व प्रसारण करा. निश्चित निश्चित. आता एकदम शेवटचा प्रश्न मंगलताई, आता तुमच्या गटाचं इतके छान तुम्ही एक काय म्हणताल प्राइज विनर आहात छानपैकी, तर आता तुमचं शेवटचं ध्येय काय, की तुम्हाला आता काय करायचंय पुढचं? आमचं ध्येय म्हणजे मॅडम आम्ही कनेरी मठला गेलो होतो. तिथं आम्ही गायीच्या म्हणजे अनेक जाती बघितल्या होत्या. तिथं आम्ही गिर गायची जातीची निवड केली होती. आमच्याकडे म्हणजे बऱ्याच महिलाकडे गिर गाई, त्या गिर गाईचं तुपाला पण मागणी. 3,000 रुपये किलो तूप विकत आहे तिचं. हा, आणि आमचा गावातला बिडला मॉल एक, त्या मॉलवाल्याला पण आम्ही म्हणजे बोलणं केलं आम्ही त्याच्यासोबत, आमचा माल घेचीन का? ते म्हणले तुमचा तूप घेतो, ताकाचे पॅकिंग केलेले घेतो, दुधाचे पाकिट पण घेतो मी. अच्छा. ते पण आम्ही त्या मॉलवाल्याला विचारले, विक्री पण ते म्हणले आम्ही घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्हाला पुढे करायचंय? हा, करायचंय आम्हाला. नक्कीच. खूप छान. तुमची हे जे पुढचे मानस आहेत, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या निश्चित पूर्ण होत. आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती याविषयी मंगल रामप्रसाद डोईफोडे यांची मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.